नमस्कार, जय भीम मित्रमैत्रिणींनो. हिंदुत्वाचे कोडे, रिडल्स इन हिंदुइझम या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकाचा मराठी भाषांतर. या पुस्तकामध्ये त्यांनी वेगवेगळे कोडे दिलेले आहेत, म्हणजे त्यांना पडलेलं कोड एक 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 असे. तर हे असे 25 कोडे या पुस्तकामध्ये आहेत. मराठी जे भाषांतर आहे आणि ओरिजिनल पुस्तक, यातलं 25वा जे कोड आहे ते रामकृष्णाचे कोडे किंवा रामकृष्णाचे गौडबंगाल असं याला म्हटलं जातं. हे एक वेगळं पुस्तक म्हणून पण असतं, पण एक छोटंसं आहे. राम हा वाल्मिकीने लिहिलेल्या रामायणाचा नायक. रामायणाची कथा तशी लहानशी आहे, ती साधी सरळ आहे आणि त्यात मूलतः खळबळजनक असं काही नाही. राम हा अयोध्येचा राजा दशरथ याचा पुत्र. दशरथाला कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा या 3 बायका होत्या. शिवाय त्याच्या शेकडो ठेवलेल्या बायका होत्या. कैकेयीने दशरथाशी लग्न केले तेव्हा विवाहाच्या शर्ती ठरलेल्या नव्हत्या. पण पुढे जेव्हा कधी कैकेयी मागणी करेल त्यावेळेला त्या मान्य करणे दशरथावर बंधनकारक होते. दशरथ कित्येक वर्ष निपुत्रिक होता. सिंहासनाला वारस मिळावा अशी त्याची फार इच्छा होती. पण 3 बायकांपासून आपल्याला पुत्रप्राप्ती होण्याची आशा नाही असं दिसताच त्याने पुत्रेष्ठी यज्ञ करण्याचा निर्णय घेतला व बलिदानाच्या वेळी शृंग ऋषींना बोलवून घेतले. शृंगाने पिंड तयार करून दशरथाच्या 3 बायकांना खायला दिले. पिंड खाल्ल्यानंतर 3 बायका गरोदर राहिल्या आणि त्यांनी पुत्रांना जन्म दिले. पिंड खाल्ल्यानंतर 3 बायकांना गरोदर राहिल्या. कौसल्याने रामाला जन्म दिला, कैकेयीने भरताला आणि सुमित्राने लक्ष्मण व शत्रुघ्न या 2 मुलांना जन्म दिला. यथाकाळ रामाशी सीतेचे लग्न झाले. राम वयात आला आहे असे पाहताच त्याला राजाकडून पण सिंहासनाचा त्याग करावा असा दशरथाने विचार केला. हे सारे ठरत असताना कैकेयीने आपण दशरथाशी लग्न करताना घेतलेल्या शर्तींचा प्रश्न उपस्थित केला. तिच्या शर्ती कोणत्या असे विचारले असता तिने रामाऐवजी आपला मुलगा भरत याला सिंहासनावर बसवण्यात यावे व रामाने 12 वर्षे वनवासात जावे अशी मागणी केली. दशरथाने अत्यंत अनिच्छेने ती मान्य केली. भरत अयोध्येचा राजा झाला आणि राम त्याची पत्नी सीता व सावत्र भाऊ लक्ष्मण यांच्यासह वनात राहण्यास गेला. हे तिघे वनात राहत असताना लंकेचा राजा रावण याने सीतेला पळून नेऊन तिला आपली एक बायको करण्याच्या उद्देशाने आपल्या राजवाड्यात ठेवले. राम आणि लक्ष्मण यांनी सीतेचा शोध सुरू केला. वाटेत त्यांना सुग्रीव व हनुमान हे वानर वंशाचे 2 पुढारी भेटले, म्हणजे माकडं. त्यांनी त्यांच्याशी मैत्री प्रस्थापित केली. त्यांच्या मदतीने सीतेला कोठे ठेवण्यात आले आहे याचा शोध घेण्यात आला व त्यांच्या मदतीने त्यांनी लंकेवर चाल केली. लढाईत रावणाचा पराभव केला आणि सीतेची मुक्तता केली. राम, लक्ष्मण आणि सीतेसह अयोध्येस परततो. एव्हाना 12 वर्षे उलटलेली असतात. कैकेयीने घालून दिलेली मर्यादा संपलेली असते. परिणामी भरत सिंहासनावरून खाली उतरतो आणि त्याच्या जागी राम अयोध्येचा राजा होतो. वाल्मिकीने सांगितलेल्या रामायणाची अशी संक्षिप्त रूपरेषा आहे. राम हा भक्तीचा विषय व्हावा असे या कथेत काहीही नाही. तो आज्ञाधारक पुत्र आहे इतकेच. पण वाल्मिकीने रामामध्ये असामान्य गोष्टी पाहिल्या आणि म्हणूनच रामायणाची रचना त्याने केली. वाल्मिकीने नारदाला पुढील प्रश्न विचारला. नारद, आजच्या काळात या पृथ्वीवर सर्वाधिक गुणसंपन्न कोण आहे ते मला सांग. असा प्रश्न विचारून सर्वगुण संपन्न मानव म्हणजे आपल्याला काय अभिप्रेत आहे हे वाल्मिकी स्पष्ट करतो. सर्वगुण संपन्न माणसाची व्याख्या अशी: सामर्थ्यशाली, जो धर्माचे रहस्य जाणतो, जो कृतज्ञता जाणतो, सत्यप्रिय, जो स्वतः अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असतानाही धर्मासाठी केलेल्या प्रतिज्ञेचे पालन करण्यासाठी सिद्ध असतो, जो वर्तनात सद्गुणी असतो, सर्वांचे हितसंबंध सुरक्षित राखण्यास तो उत्सुक असतो, कणखर प्रसन्न व्यक्तिमत्वाचा, आत्मसंयमाचे सामर्थ्य असलेला, राग शोभ शांत करू शकणारा, कीर्तिमान, इतरांच्या समृद्धीचं मत्सर न करणारा,
आणि युद्धात देवांच्या हृदयातही धडकी भरवणारा. यावर नारद पूर्व विचारांती वाल्मिकीस सांगतो की या सर्व गुणांनी परिपूर्ण असणारी एकमेव व्यक्ती म्हणजे दशरथाचा पुत्र राम. रामाचे जे दैवतीकरण झाले ते त्याच्या ठायी असलेल्या या सद्गुणांमुळेच. पण दैवतीकरण करण्या इतकी राम ही लायक व्यक्ती आहे का? ज्यांना राम हा पूजनीय देव वाटतो त्यांनी वस्तुस्थितीदर्शक गोष्टी विचारात घ्याव्यात. रामाचा जन्म हा चमत्कृतीजन्य आहे. शृंग ऋषींनी बनवलेल्या पिंडापासून त्याचा जन्म झाला असे सूचित करणे म्हणजे शृंग ऋषीपासून कौशल्याला राम झाला हे उघड सत्य झाकण्याचा प्रकार आहे. कौशल्या आणि शृंग ऋषी पती पत्नी नव्हते. काही झाले तरी रामाचा जन्म अपकीर्तिकारक नसला तरी अनैसर्गिक निश्चितच आहे. राम जन्माशी निगडीत अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्यांचे केळसवाने स्वरूप नाकारणे अवघड आहे. राम हा विष्णूचा अवतार आहे या गोष्टीवर भर देऊनच वाल्मिकीने रामायणाची सुरुवात केली आहे. विष्णूने राम म्हणून तेही दशरथाचा पुत्र म्हणून जन्म घेण्याचं मान्य केलं. ब्रह्मदेवाला ही गोष्ट कळली आणि विष्णूचा हा रामावतार संपूर्णतः यशस्वी व्हावा याकरिता रामाला सहकार्य व मदत करण्यासाठी सामर्थ्यशाली सहकारीही मिळतील अशी व्यवस्था केली पाहिजे असं ब्रह्माला वाटलं. त्यावेळी तसं काही अस्तित्वात नव्हतं. ब्रह्मदेवाच्या या आदेशाचं पालन करण्याचं देवांनी मान्य केलं आणि त्यांनी वेश्यास्वरूप अप्सरा किंवा यक्ष आणि नागांच्या अविवाहित कन्या यांच्या समवेतच नव्हे तर यक्ष, गंधर्व, किन्नर आणि वानर यांच्या रीतीनुसार लग्न झालेल्या बायकांसमवेतही घाऊक व्यभिचार करून वानरांची प्रजा निर्माण केली. हे वानर रामाचे सहकारी बनले. अशा तऱ्हेने रामजन्माशी एकूणच व्यभिचार निगडीत आहे. प्रत्यक्ष रामजन्माबाबत फार नसला तरी त्याच्या सहकाऱ्यांच्या जन्मात तो निश्चितच आहे. रामाचा सीतेशी झालेला विवाह हाही प्रवादापासून मुक्त नाही. बुद्ध रामायणानुसार सीता ही रामाची बहीण होती. ही दोन्ही दशरथाची मुले होती. बुद्ध रामायणात उल्लेखण्यात आलेला राम सीता यांचा हा नातेसंबंध वाल्मिकी रामायणानुसार सीता ही विदेहचा राजा जनक याची मुलगी असल्याने ती रामाची बहीण असू शकत नाही. पण हे पटणारं नाही, कारण वाल्मिकीच्या सांगण्यानुसार सीता ही जनकाची नैसर्गिक मुलगी नाही, तर एका शेतकऱ्याला शेत नांगरताना एक मुलगी सापडली. त्याने ती जनक राजाला दिली आणि जनकाने तिला वाढवलं. ती म्हणजे सीता. बुद्ध रामायणातील कथा अधिक संयुक्तिक आणि आर्यांच्या विवाहविषयक नियमाशी सुसंगत वाटते. आर्यांमध्ये बहीण भावाच्या लग्नांना परवानगी असे. बुद्ध रामायणातील ही कथा खरी असेल तर राम सीतेचा विवाह आदर्श विवाह ठरू शकत नाही आणि म्हणूनच अनुकरणीयही नाही. दुसऱ्या अर्थाने रामाचा सीतेशी झालेला विवाह आदर्श म्हणता येणार नाही. रामाला जे अनेक सद्गुण चिकटवण्यात आले आहेत त्यातला एक म्हणजे त्याचे एकपत्नीत्व. हा समज कसा काय बळावला हे समजण्यास मार्ग नाही, कारण त्या वस्तुस्थितीचा त्याला आधार नाही. अगदी वाल्मिकीनेही रामाच्या अनेक बायकांचा उल्लेख केलेला आहे. संदर्भ अरण्यकांड सर्ग 8 श्लोक 12. या अनेक बायकांव्यतिरिक्त त्याच्या आणखी कितीतरी रखेल्याही होत्या. याबाबत राम आपला नामधारी पिता दशरथ याचा खरा पुत्र होता म्हणायला हवे. दशरथाला केवळ 3 बायकाच होत्या असे नव्हे तर शेकडो रखेल्याही होत्या याचा उल्लेख वर आला आहे. राम व्यक्ती आणि राजा. आता एक व्यक्ती आणि एक राजा म्हणून रामाचे चरित्र कसे आहे याचा विचार करू. एक व्यक्ती म्हणून रामाबद्दल बोलताना ती फक्त 2 गोष्टींचा उल्लेख करीत. पहिली, रामाने वालीशी केलेले वर्तन. दुसरी, स्वतःच्या पत्नीला सीतेला त्याने दिलेली वागणूक. प्रथम वाली प्रकरण विचारात घेऊ. वाली आणि सुग्रीव हे दोघं भाऊ. वानर वंशाचे राजघराण्यात जन्मलेले. त्यांचे स्वतःचे राज्य होते आणि त्याची राजधानी होती किष्किंधा. रावणाने सीतेला पळवली तेव्हा किष्किंधा नगरीत वाली राज्य करीत होता. वाली राजा असतानाच एकदा मायावी नावाच्या राक्षसाबरोबर त्याची लढाई जुंपली. दोघांचे द्वंद्व सुरू असताना मायावी जीव घेऊन पळाला. वाली आणि सुग्रीव यांनी त्याचा पाठलाग सुरू केला. मायावी एका गुहेत शिरला.
वालीने सुग्रीवास गुहेच्या दाराशी पहारा देत राहण्यास सांगितले व तो स्वतः गुहेत शिरला. काही वेळानंतर गुहेतून रक्ताचा पाट येऊ लागला. त्यावरून मायावीने वालीला ठार मारले असावे असा सुग्रीवाचा समज झाला. तो किष्किंधास परतला आणि वालीच्या जागी स्वतःच राजा म्हणून त्याने घोषित केले. हनुमानाला त्याने आपला पंतप्रधान नेमला. परंतु प्रत्यक्षात वाली मेला नव्हता. त्याने मायावीला ठार केले होते. वाली गुहेच्या बाहेर आला, पण तेथे सुग्रीव दिसला नाही. तो किष्किंधास पोहोचला. सुग्रीवाने स्वतःला राजा म्हणून घोषित केल्याचे पाहून त्याला आश्चर्याचा धक्का बसला. भावाने केलेली ही गद्दारी पाहून वाली संतप्त झाला हे साहजिकच होते. सुग्रीवाने वाली मृत झाला आहे असा केवळ समज करून न घेता तशी खातरजमा करून घ्यायला हवी होती. पुन्हा वालीला अंगद नावाचा पुत्रही होता. वालीचा कायदेशीर वारस म्हणून सुग्रीवाने अंगदाला गादीवर बसवायला हवे होते. पण सुग्रीवाने या दोहोपैकी काहीही केले नाही. त्याने सरळ सरळ राज्य बळकावले. वालीने सुग्रीवाला हाकलून लावले आणि आपले राज्य परत घेतले. दोघे भाऊ एकमेकांचे कट्टर शत्रू झाले. रावणाने सीतेचा हरण केल्यानंतर लगेच घडलेल्या या घटना राम आणि लक्ष्मण सीतेचा शोध घेत वणवण फिरत होते, तर सुग्रीव हनुमान राज्य परत मिळवण्यासाठी मदत करू शकतील अशा मित्रांच्या शोधात फिरत होते. या दोन्ही पक्षांची केवळ अपघाताने भेट झाली. त्यांनी एकमेकांना आपल्या अडचणी व दुःखे कथन केली. दोघात करार झाला. त्यानुसार ठरले की वालीची हत्या करून किष्किंधाच्या सिंहासनावर बसवण्यासाठी सुग्रीवाला रामाने मदत करावी. या बदल्यात सीता परत मिळवण्यासाठी सुग्रीव व हनुमान यांनी रामाला मदत करावी. समझोत्याप्रमाणे रामाला आपली जबाबदारी पूर्ण करता यावी यासाठी एक योजना आखण्यात आली. वाली कोण आणि सुग्रीव कोण हे रामाला ओळखता यावे म्हणून सुग्रीवाने गळ्यात पुष्पमाला घालावी आणि रामाने दडून वालीवर बाण सोडून त्याची हत्या करावी असे ठरले. त्यानंतर द्वंद्व ठरवण्यात आले. सुग्रीवाने गळ्यात पुष्पहार घातलेला होता. वालीशी त्याचे द्वंद्व ऐन भरात असताना एका झाडामागे लपलेल्या रामाने वालीवर राम सोडून सुग्रीवाचा किष्किंधाचा राजा बदलण्याचा मार्ग खुला केला. वालीचा हा खून रामाच्या चारित्र्याला लागलेला सर्वात मोठा काळिमा आहे. अगदी कसलेही कारण नसताना करण्यात आलेला हा गुन्हा आहे. कारण वालीचे रामाशी कसलेही भांडण नव्हते. रामाचे हे कृत्य अत्यंत भ्याडपणाचे होते, कारण वाली निशस्त्र होता. पूर्ण विचारांती आणि योजनाबद्धतेने हा खून करण्यात आलेला होता. रामाने आपल्या स्वतःच्या पत्नीला सीतेला कसे वागवले याचाही जरा विचार करा. सुग्रीव आणि हनुमान यांनी त्यांच्यासाठी गोळा केलेल्या सैन्याच्या मदतीने राम लंकेवर स्वारी करतो. रामाने वाली आणि सुग्रीव या दोन भावांच्या भांडणात जी क्षुद्र भूमिका वठवली होती तीच भूमिका त्याने लंकेतही पार पाडली. रामाने तेथे रावणाचा भाऊ बिभीषण याची मदत घेतली. रावणाला व त्याच्या पुत्राला ठार करून रिकाम्या होणाऱ्या सिंहासनावर बिभीषणाला बसवण्याचे आश्वासन देतो. त्याप्रमाणे रावणाला ठार मारतो. रावणाचा पुत्र इंद्रजित यालाही ठार मारतो. लढाई संपल्यानंतर रामाने पहिली गोष्ट कोणती केली असेल तर ती म्हणजे रावणाच्या पार्थिव देहाचे शानदार दफन. त्यानंतर त्याचे सारे लक्ष केंद्रित झाले ते बिभीषणाच्या राज्याभिषेकावर आणि त्यानंतर तो हनुमानाला सीतेकडे पाठवतो. तेही आपण रावणाला ठार मारले असून आपण स्वतः लक्ष्मण आणि सुग्रीव सुखरूप आहोत ही माहिती तिला कळवण्यासाठी. सीतेपेक्षा राज्याभिषेक महत्वाचा. खरे तर रावणाचा निकाल लावल्यानंतर त्याने सर्वात आधी सीतेकडे जायला हवे होते, पण तो तिच्याकडे जात नाही. त्याला सीतेपेक्षा राज्याभिषेक अधिक महत्वाचा वाटतो. बिभीषणाचा राज्यारोहण सोहळा झाल्यानंतर तो स्वतः सीतेकडे जात नाही, तर तो हनुमानाला पाठवतो आणि त्याच्याबरोबर संदेश कसा पाठवतो, सीतेला घेऊन ये असे हनुमानाला सांगत नाही, तर मी आनंदी आणि सुखरूप आहे असे सीतेला कळव असे तो हनुमानाला सांगतो. मात्र सीता रामाला भेटण्यास उत्सुक असते. हनुमानापाशी तशी इच्छा ती व्यक्त करते. रावणाने पळवून नेऊन 10 महिने जिला बंदिवासात ठेवले ते आपल्या स्वतःच्या पत्नीला भेटण्यासाठी राम जात नाही. सीतेला रामाकडे आणले जाते आणि तिला पाहताच राम काय म्हणतो, वाल्मिकी सारख्या अधिकारी व्यक्तीने लिहून ठेवले आहे म्हणून. युद्धकांड सर्ग 115 श्लोक 1-23. रामाने सीतेला काय म्हटले त्यावर विश्वास ठेवावा लागतो.
अपार संकटे आणि आपत्ती सहन केलेल्या आपल्या पत्नीला कोणताही अगदी सर्वसामान्य सहृदयी माणूसही अशा पद्धतीने रामाने सीतेला संबोधित केले त्या पद्धतीने कधीही संबोधित करणार नाही. राम सीतेला म्हणतो, युद्धात माझ्या शत्रूचा पराभव केल्यानंतर तू मला बक्षिसासारखी मिळाली आहेस. मी माझा सन्मान प्रस्थापित केला असून शत्रूला शासन केले आहे. लोकांना माझ्या शौर्याचे पराक्रमाचे दर्शन घडले आहे. माझ्या श्रमाचे सार्थक झाले याचा मला आनंद वाटतो. मी इथे आलो ते रावणाला ठार मारून माझ्यावरील अपकीर्तीचा कलंक धुवून काढण्यासाठी. तुझ्यासाठी मी हा सारा त्रास घेतलेला नाही. हे वाल्मिकी रामायणात आहे मित्रांनो. सीतेप्रतीच्या रामाच्या वर्तनाहून आणखी क्रूर गोष्ट कोणती असू शकते? पण राम एवढ्यावर थांबत नाही. तो तिला पुढे म्हणतो, मला तुझे वर्तन संशयास्पद वाटते. रावणाने तुला भ्रष्ट केली असणार. तुझे दर्शनही मला नकोसे वाटते. हे जनककन्ये, तुझ्याशी मी कसलाही संबंध ठेवू इच्छित नाही. तुला हवे तिथे निघून जाण्याची मुभा देतो. तुला मी परत जिंकून घेतले तेच माझे उद्दिष्ट होते. ते साध्य झाल्याने मी समाधानी बनलो आहे. तुझ्यासारख्या लावण्यवती स्त्रीचा उपभोग घेण्यात रावणाने कसूर केली असेल असे मला वाटत नाही. सीतेचे अग्निदिव्य. साहजिकच सीता रामाला क्षुद्र आणि नीच मनोवृत्तीचा ठरवते. केवळ पळवून नेण्यात आले याच कारणावरून मी तुला टाकले आहे असे रामाने हनुमानाकरवी त्या पहिल्या भेटीतच कळवले असते तर आपण आत्महत्या केली असती व पुढील सर्व त्रासातून तिची मुक्तता झाली असती असे सीता रामाला स्पष्टपणे सांगते. रामाला कसलीही सबब सांगण्याची संधी न देता आपल्या शुद्ध चारित्र्याची ग्वाही देण्यासाठी सीता अग्निदिव्य करते. ती अग्नीत प्रवेश करते आणि जशीच्या तशी त्यातून बाहेर येते. या पुराव्याने देवांचे समाधान होते आणि सीता शुद्ध असल्याचे ते घोषित करतात. त्यानंतर राम तिला अयोध्येस परत नेण्याचे मान्य करतो. म्हणजे रामाचा सीतेवर विश्वास नसतो. आपण तिला अयोध्येला आणल्यानंतर राम तिच्याशी कसा वागतो? राम अयोध्येचा राजा होतो. सीता राणी होते. पण लवकरच राम राजा असतानाच सीता मात्र राणी राहत नाही. सीतेचे साम्राज्ञीपण घालवणारी ही घटना रामाला मोठी दुष्कीर्त करणारी आहे. वाल्मिकीनेच रामायणात त्याची नोंद केली आहे. राजा म्हणून रामाचा आणि राणी म्हणून सीतेचा राज्याभिषेक झाल्यानंतरही काही कालावधीत सीतेला दिवस गेले. सीता गरोदर आहे हे पाहून काही दुष्टबुद्धीच्या लोकांनी सीतेची बदनामी सुरू केली. सीता लंकेत असताना तिला दिवस गेले असले पाहिजेत असे सूचित करण्याबरोबरच अशा स्त्रीचा पत्नी म्हणून स्वीकार केल्याबद्दल रामाला दूषण देणारी कुजबूज या लोकांनी सुरू केली. दरबारातील विदूषक भद्र याने ही कुजबूज रामाच्या कानी घातली. या निंदानालस्तीने रामाला जबर धक्का बसला. आपली अप्रतिष्ठा झाल्याच्या भावनेने त्याला ग्रासले. अर्थात तसे होणे साहजिकच होते. पण यातून बाहेर पडण्यासाठी रामाने जो मार्ग काढला तो साहजिकच म्हणता येणार नाही. या अप्रतिष्ठेतून मुक्त होण्यासाठी तो अगदी जवळचा मार्ग शोधतो आणि उपायही झटपट करतो. सीतेला सोडून देण्याचा निर्णय तो घेतो. गरोदर असलेल्या आपल्या पत्नीला जेथे ओळखीपाळखीचे कोणी नाहीत, ना मित्रांची सोबत ना धान्याची तरतूद, अशा जंगलात कसलीही पूर्वसूचना न देता अत्यंत विश्वासघातकी पद्धतीने राम सोडून देतो. सीतेला सोडून देण्याचा निर्णय रामाने क्षणार्धात वा तडकाफडकी घेतलेला नाही. सीतेला टाकण्याचा विचार त्याला कसा सुचला, तो कसा पक्का झाला आणि त्याची कारवाई कशी झाली हे थोडे विस्ताराने पाहणे योग्य ठरेल. सीतेसंबंधी नगरात कुजबूज सुरू झाल्याने भद्र रामाला सांगतो तेव्हा राम आपल्या भावांना बोलावून घेतो आणि या संदर्भातील आपल्या भावना त्यांना बोलून दाखवतो. सीता पवित्र असल्याचे लंकेतच सिद्ध झाले आहे आणि देवांनाही तशी गवाही देवांनीही दिलेली आहे. सीता अत्यंत निरागस निष्पाप आहे. ती पवित्र आहे, शुद्ध आहे अशी माझी खात्री पटली आहे असे राम त्यांना सांगतो. पण असे असूनही लोक सीतेची निंदानालस्ती करीत आहेत आणि मला दूषण देऊन लज्जित करीत आहेत. अशी अप्रतिष्ठा कोणी सहन करणार नाही. प्रतिष्ठा हे सर्वात मोठे ऐश्वर्य. देवादिक तसेच महामानव हे ऐश्वर्य बाधित राखण्यासाठी धडपडत असतात. मी ही अपकीर्ती आणि अपमान सहन करू शकत नाही. माझी अशी अप्रतिष्ठा आणि अवमान होऊ नये म्हणून मी तुम्हाला सोडून देण्यास तयार होईन. सीतेला टाकून देण्यास मी मागे पुढे पाहीन असे समजू नका.
असे राम आपल्या भावांना सांगतो. यावरून असे दिसून येते की आपण स्वीकार केलेला मार्ग भला आहे की बुरा याचा शांतपणे विचारही न करता रामाने सार्वजनिक निंदानालस्तीपासून स्वतःचा बचाव करून घेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणून सीतेला टाकून देण्याचा निर्णय आधीच घेतला होता. सीतेच्या जीवनाचा विचार त्याच्या खिचगणतीतही नव्हता. त्याला महत्त्व वाटत होते ते फक्त स्वतःच्या नावाचे आणि कीर्तीचे. सीतेविरुद्धची निंदानालस्तीची मोहीम बंद पाडण्याचा पुरुषी विचार त्याच्या मनाला शिवतही नाही. एक राजा म्हणून कणखरपणे तो हे करू शकला असता आणि ज्या आपल्या पत्नीचे निरागस निरपराधित्व पटले आहे, एक पती म्हणून तर ही अपप्रचाराची मोहीम बंद पाडणे हे रामाचे कर्तव्यच होते. पण ते करण्याऐवजी रामाने लोकांच्या कुजबूज मोहिमेपुढे शरणागती पत्करली. पण रामाची ही शरणागती म्हणजे राम हा लोकशाहीवादी राजा होता याचा पुरावा आहे असा सांगणाऱ्या हिंदूंची कमतरता नाही. पण इतर लोक याच मुद्द्याच्या आधारे राम हा एक दुर्बल आणि भ्याड राजा होता असे म्हणू शकतील. सीता अंधारातच आपले नाव आणि कीर्ती यांचे रक्षण करण्यासाठी आखलेल्या या अघोरी योजनेची माहिती राम आपल्या भावांना देतो. पण जिच्यावर तिचा परिणाम होणार आहे तिला पूर्वसूचना देणे आवश्यक होते. त्या सीतेला राम आपल्या राक्षसी योजनेची कल्पनाही देत नाही. तिला तो संपूर्णतः अंधारातच ठेवतो. राम या योजनेबद्दल अत्यंत गुप्तता बाळगतो आणि तिची कारवाई करण्यासाठी योग्य संधीची वाट पाहतो. सीतेचे दुर्दैवच रामाला ती संधी उपलब्ध करून देते. गरोदर स्त्रियांना तऱ्हेतऱ्हेचे डोहाळे लागतात. हे माहीत असलेल्या रामाने एक दिवस सीतेला काही हवे नकोय वाटते का असे विचारले. तिने हो म्हणून सांगताच काय हवेसे वाटते असे रामाने तिला विचारले. तेव्हा ती म्हणाली, गंगा नदीच्या तीरावर एखाद्या ऋषीच्या आश्रमाच्या परिसरात कंदमुळाच्या आहारावर एखादी रात्र तरी राहावे असे मला वाटते. रामाने सीतेची ही कल्पना एकदम उचलून धरली आणि तिला तो म्हणाला, प्रिये, निश्चिंत राहा. उद्याच्या तुला तिकडे पाठवण्याची व्यवस्था करतो. प्रेमळ पतीने दिलेले एक प्रामाणिक आश्वासन. एवढ्याच दृष्टिकोनातून सीता या संबंध गोष्टीकडे पाहते. पण रामाचा दृष्टिकोन कसा असतो? सीतेला सोडून देण्याची एक चांगली संधी एवढाच त्याच्या दृष्टीने याचा अर्थ असतो. त्यानुसार राम आपल्या भावांशी गुप्त खलबत करतो. सीतेला लागलेल्या या डोहाळ्यांचा फायदा घेऊन आपण सीतेला कसे टाकून देणार आहोत याची कल्पना देतो. सीतेच्या वतीने रदबदली न करण्याची त्यांना ताकीद देतो. एवढेच नव्हे तर असे करू पाहणाऱ्याला मी आपला शत्रू मानेन असे राम बजावतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सीतेला रथातून नेऊन जंगलात गंगा नदीच्या काठावरील एका आश्रमात सोडून येण्याची कामगिरी लक्ष्मणावर सोपवतो. रामाची ही योजना सीतेला सांगण्यासाठी धैर्य कसे गोळा करायचे हे लक्ष्मणाला समजेनासे होते. लक्ष्मणाची ही द्विधा मनस्थिती रामाच्या लक्षात येते. तेव्हा सीतेनेच जंगलात आश्रमामध्ये काही दिवस राहण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे असे सांगून राम लक्ष्मणाच्या मनावरील ताण हलका करतो. हे खलबल रात्री होते. दुसऱ्या दिवशी सकाळी लक्ष्मण सुमंताला रथ सज्ज करण्यास सांगतो. रथ सज्ज होताच लक्ष्मण सीतेच्या महालात जाऊन तिला भेटतो. काही दिवसासाठी वनात जाऊन राहण्याच्या तिच्या इच्छेचे तिला स्मरण देतो. त्याचबरोबर रामाने त्या संदर्भात दिलेले वचन पाळले असून तिला वनात नेण्याची जबाबदारी आपल्यावर सोपवली असल्याची माहिती देतो. रथ तयार असल्याचे सांगून तिला आता निघण्याची सूचना करतो. रामाबद्दल कृतज्ञतेची भावना मनी जागवत सीता रथात बसते. सुमंत सारथी आणि लक्ष्मण सोबतीला सीतेला रथ नियोजित स्थळाकडे रवाना होतो. अखेरीस ते गंगातीरी पोहोचतात. पुढे होडीतून ते गंगा पार करतात. तोच लक्ष्मण सीतेच्या पायावर लोळण घेतो. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. तो म्हणतो, हे निष्कलंक सम्राज्ञी, माझ्या या कृत्याबद्दल क्षमा कर. तुला घरात ठेवल्याबद्दल लोक रामाला दूषण देत असल्याने तुला इथे सोडून देण्याचा मला आदेश देण्यात आला आहे. वाल्मिकीच्या आश्रमात रामाने टाकलेली मरावी म्हणून जंगलात सोडून दिलेली सीता निवारा शोधत शोधत जवळच असलेल्या वाल्मिकीच्या आश्रमात गेली. वाल्मिकीने तिला संरक्षण देऊन आपल्या आश्रमात ठेवून घेतले. तिथे कालांतराने सीतेचे लव आणि कुश या जुळ्या बालकांना जन्म दिला. ते तिघेही वाल्मिकी समवेत राहत.
वाल्मिकीने मुलांचा सांभाळ केला आणि आपण रचलेल्या रामायणाचे गायन त्यांना शिकवले. 12 वर्ष ही मुलं जंगलातील वाल्मिकीच्या आश्रमातच राहिली. हा आश्रम अयोध्येपासून तसा जवळ होता. अयोध्येत रामाचे राज्य सुरू होते. या 12 वर्षाच्या काळात या आदर्श पतीने आणि पित्याने एकदाही कधी चौकशी केली नाही. सीता जिवंत आहे की मेली आहे याची चौकशी करावी त्याला कधीच वाटले नाही. 12 वर्षानंतर राम सीतेला भेटतो. अत्यंत विचित्र पद्धतीने राम एक यज्ञ करण्याचे ठरवितो. या यज्ञाला हजर राहून त्यात भाग घेण्यासाठी सर्व ऋषींना निमंत्रणे पाठवण्यात आली. पण अयोध्येच्या जवळच असलेल्या वनात राहणाऱ्या वाल्मिकीला निमंत्रित करण्यात येत नाही. असे का झाले या त्या एकट्या रामालाच ठाऊक. तरीही वाल्मिकी आपणहून यज्ञाच्या स्थळी जातो. सीतेची दोन्ही मुले त्याच्या सोबत असतात. हे आपले शिष्य आहेत असे वाल्मिकी सांगतो. यज्ञ सुरू असताना इकडे ही मुले श्रोतृवृंदापुढे रामायणातील रचना गाऊन दाखवित असतात. हे ऐकून राम मुखावतो. ही मुले कोणाची आहेत अशी चौकशी करताच ती सीतेची मुले आहेत असं त्याला सांगण्यात येतं. एवढे झाल्यानंतर त्याला सीतेची आठवण होते. पण आठवण झाल्यावर राम काय करतो? तिला तो बोलावणे पाठवत नाही, तर त्या निष्पाप बालकांना बोलावून घेतो. क्रूर नियतीची बळी असणाऱ्या या निरागस बालकांना त्यांच्या पालकाच्या पापाची कल्पना काय असणार? सीता पवित्र आणि शुद्ध असेल तर तिने येथे येऊन तशी गवाही द्यावी, जेणेकरून तिच्यावरील व आपल्यावरील कलंक धुवून निघेल असे वाल्मिकीस सांगा, असे राम या बालकांना सांगतो. म्हणजे या वाक्यात असं दिसतंय की सीता आणि वाल्मिक वरचा कलंक धुवून काढायचा आहे त्याला आता. म्हणजे सीतेला वाल्मिकशी जोडतोय राम. तर सीतेने आधी लंकेत असताना ही गोष्ट केलीच होती आणि तिला वनात सोडण्याआधी पुन्हा एकदा ही गोष्ट सिद्ध कर असे राम तिला सांगू शकला असता. पुन्हा तिच्या शुद्ध चारित्र्याची खात्री पटल्यानंतरही तिला परत घेण्याचे राम वचन देऊ इच्छित नव्हता. वाल्मिकी सीतेला यज्ञस्थळी घेऊन येतो. ती रामापुढे उभी असते तेव्हा वाल्मिकी म्हणतो, हे दशरथाच्या पुत्रा, सार्वजनिकरित्या व्यक्त झालेल्या नापसंतीच्या परिणामी तू तिला टाकलंस. ती सीता इथे आली आहे. तुझी संमती असल्यास आपण शुद्ध व पवित्र असल्याची ती शपथपूर्वक ग्वाही देईल. माझ्या आश्रमात वाढलेली ही तुझी जुळे मुलेही येथे आली आहेत. दुसरे अग्निदिव्य. त्यावर राम म्हणाला, सीता पवित्र आहे आणि ही मुले माझी आहेत हे मला माहीत आहे. तिने आपले पावित्र्य सिद्ध करण्यासाठी लंकेत अग्निदिव्य केले म्हणून मी तिला परत आणले. पण येथील लोकांच्या मनात अद्याप संशय आहे. म्हणून इथे असलेल्या सर्व ऋषींच्या आणि लोकांच्या साक्षीने सीतेने अग्निदिव्य करून आपले पावित्र्य सिद्ध करावे. म्हणजे परत सांगतो तो तिला राम. हात जोडून नतमस्तक उभ्या असलेल्या सीतेने शपथ घेतली, मी रामा व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पुरुषाचा विचार कधी मनात देखील आणलेला नाही. धरती माते मला पोटात घे. काया वाचा मने सदैव मी रामावरच प्रेम केले. धरती माते मला पोटात घे. सीतेने ही शपथ नुसती उच्चारली आणि धरणी दुभंगली. सुवर्ण सिंहासनावर बसलेली सीता आत गेली. सीतेवर स्वर्गातून पुष्पवृष्टी झाली. उपस्थित देहभान हरपून हा प्रकार पाहतच राहिले. याचाच अर्थ असा की सीतेने एखाद्या दुष्टाप्रमाणे वर्तन करणाऱ्या रामाकडे परत जाण्यापेक्षा मरण पत्करणे पसंत केले. सीतेची शोकांतिका ही अशी आहे आणि देव असणाऱ्या रामाचा अपराध हा असा आहे. आता मी राजा असणाऱ्या रामावर थोडा शोध प्रकाश टाकतो. राम हा एक आदर्श राजा आहे असे मानले जाते, पण हा समज किंवा निष्कर्ष वस्तुस्थितीच्या आधारावर टिकणारा आहे का? जनानखान्यात राम. खरे तर रामाने राजा म्हणून कधीच कारभार केलेला नाही. तो नामधारी राजा होता. वाल्मिकी सांगतो त्याप्रमाणे प्रशासनाची सारी धुरा रामाचा भाऊ भरत याच्यावर सुपूर्द करण्यात आली होती. आपले राज्य आणि प्रजा यांच्या संबंधीची काळजी आणि जबाबदारी यापासून रामाने स्वतःला पूर्णपणे मोकळीक ठेवली होती. राजा झाल्यानंतर रामाची दिनचर्या कशी होती याचे विस्तृत वर्णन वाल्मिकीने उत्तरकांड सर्ग 42 श्लोक 27 मध्ये केले आहे. त्यानुसार रामाची दिनचर्या 2 मुख्य भागात विभागली होती. त्याची सकाळची वेळ धार्मिक विधी आणि सोहळे तसेच जप जाप करण्यात जात असे. दुपारची वेळ दरबारी विदूषकांच्या सहवासात आणि जनान्यात जात असे.
जनान्याचा त्याला कंटाळा येत असे तेव्हा तो विदूषकासमवेत बसत असे आणि विदूषकाचा कंटाळा आला की परत जनान्यात जात असे. रंगेल राम. जनान्यामध्ये राम कसा आयुष्य घालवत होता याचे सविस्तर वर्णन वाल्मिकीने केलंय. अशोकवन नामक उद्यानात रामाचा जनाना असे. तेथे राम भोजन घेत असे. वाल्मिकीच्या सांगण्यानुसार भोजनात सर्व तऱ्हेचे चविष्ट अन्नपदार्थ असत. त्यात मांस, फळे, मद्य याचा समावेश असे. लक्षात घ्या मित्रांनो, वाल्मिकी रामायण म्हणतं की राम मांस खात होता आणि मद्यपान प्राशन करत होता. रामाला मद्यपान वर्जन होते. राम भरपूर मद्य पित असे आणि वाल्मिकीच्याच म्हणण्यानुसार या मद्य मैफिलीत आपल्या समवेत सीतेलाही सहभागी करून घेण्यावर रामाचा कटाक्ष असे. वाल्मिकीने रामाच्या जनान्याचे जे वर्णन करून ठेवले आहे ते पाहता हा साधासुद्धा दुर्लक्षणीय मामला न होता. तेथे नृत्यगान कलेत निपुण असणाऱ्या अप्सरा, उर्गा आणि किन्नरी होत्या. वेगवेगळ्या भागातून आणलेल्या इतर अनेक सुंदर युवती तेथे असत. या सुंदरींच्या घोळक्यामध्ये बसून रामाचे मद्यपान आणि नाचगान चालत असे. त्या रामाला खुश करीत असत आणि राम त्यांना हार घालत असे. हे एखाद दिवस चाले असे नाही, हा रामाच्या जीवनाचा नित्य भागच होता. शंभुकाचा वध. या आधीच उल्लेखिल्याप्रमाणे रामाने राज्याचा कारभार म्हणता येईल असा कधीच पाहिला नाही. प्रजेची गाऱ्हाणे ऐकून घेऊन ती देत करण्याची भारतीय राजांची प्राचीन परंपरा रामाने पाळली नाही. रामाने आपल्या प्रजेची तक्रार ऐकल्याचा एकुलता एक प्रसंग वाल्मिकीने नोंदवला आहे. पण दुर्दैवाने या एकमेव प्रसंगाची मोठी शोकांतिकाच झाली. एक गाऱ्हाणे दूर करण्याचा प्रयत्न रामाने आजवर इतिहासात कधी नोंद झाली नसेल इतका घोर अपराध स्वतःच करून ठेवला. शंभुक या शूद्राच्या खुनाचा हा अपराध आहे. रामाच्या राज्यात अकाली मृत्यू होत नसे असे वाल्मिकी सांगतो. पण एका ब्राह्मणाच्या मुलाचा अकाली मृत्यू झाला. तो दुःखी ब्राह्मण आपल्या मुलाचे शव घेऊन राजवाड्यापाशी आला आणि तेथे रामाला दूषण देत आक्रोश करू लागला. ब्राह्मणाचे म्हणणे असे होते की रामाच्या राज्यात घडलेल्या काही पापकर्माची परिणिती आपल्या मुलाचा मृत्यू ओढविला आहे आणि हे पाप करणाऱ्याला शिक्षा न करणारा राजा स्वतः दोषी आहे. त्याही पुढे जाऊन तो शोकाकुल ब्राह्मण आपल्या मुलाला पुन्हा जिवंत करण्यात न आल्यास राजवाड्यासमोर रामाविरुद्ध धरून स्वतःचे जीवन संपवण्याची धमकी देतो. हा प्रकार पाहून राम आपल्या 8 विद्वान ऋषीजनांशी सल्लामसलत करतो. तेव्हा या ऋषीपैकी नारद रामाला सांगतो, कोणीतरी शूद्र धर्माज्ञेचा भंग करून तपश्चर्या करीत असल्यामुळे हे घडले आहे. धर्माज्ञेनुसार फक्त ब्राह्मण तपश्चर्या करू शकतो आणि द्विजाची सेवा करणे एवढेच शूद्राचे काम असते. एका शूद्राने धर्मविरोधी कृत्य करून पापकर्म केले आहे, जेणेकरून ब्राह्मणाच्या मुलाचा मृत्यू झाला अशी रामाची खात्री पटते. राम या शूद्राच्या शोधार्थ बाहेर पडतो. कसून शोध घेतल्यानंतर अखेरीस दक्षिणेतील निर्जन भागात एक माणूस अत्यंत कठोर तपश्चर्या करत असल्याचे त्याला दिसतो. राम त्याच्याकडे जातो, नाव विचारतो. शंभुक नावाचा शूद्र आहे आणि सदैव स्वर्गी जाण्यासाठी तो तपश्चर्या करतो आहे. एवढे कळताच कसलाही गाजावाजा न करता, त्याला पूर्वसूचना न देता राम त्याचा शिरच्छेद करतो आणि आश्चर्याची गोष्ट पहा, अगदी त्या क्षणी तिकडे दूर अयोध्येत त्या मृत ब्राह्मण मुलाचा श्वासोच्छ्वास पुन्हा सुरू होतो. इकडे स्वर्गातून देव आनंदातिशयाने रामावर पुष्पवृष्टी करतात. तपश्चर्या करण्याचा अधिकार नसतानाही ती करून स्वर्गात येऊ पाहणाऱ्या एका शूद्राला रामाने प्रतिबंध केला याचा देवांना आनंद होतो. रामापुढे अवतीर्ण होऊन ते त्याच्या कृतीबद्दल त्याचे अभिनंदन करतात. मृत ब्राह्मण बालक पुन्हा जिवंत व्हावे अशी राम देवाकडे प्रार्थना करतो. तेव्हा ते बालक याआधीच जिवंत झाले असल्याची माहिती देव त्याला देतात. तेथून राम जवळपास असलेल्या अगस्त्य आश्रमी जातो. तेही रामाचे अभिनंदन करतात व त्याला एक दैवी कंकण भेट देतात. तेथून राम अयोध्येस परततो. असा आहे राम. तर मित्रांनो, हे बाबासाहेबांच्या रिडल्स ऑफ हिंदुइझम मधला आहे. पुढचा जो याच्यातला सेकंड पार्ट आहे या चॅप्टरचा, कृष्णाचं गौड बंगाल, ते मी पार्ट 2 मध्ये रेकॉर्ड करतो. तर तो देखील तुम्ही नक्की बघाल. टेक केअर.